जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सर्व नंदुरबारकर यांचं खूप खूप स्वागत करतो चावडीमध्ये. आणि डायरेक्ट आपण सुरू करूया, उशीर झाला आहे. पहिला प्रश्न, तुम्ही म्हणाल सकाळपासून आम्हीच भेटलो का, प्रश्नापासूनच सुरुवात केली. तर प्रश्न हा आहे की तुमच्यापैकी कुणाकुणाला मरेपर्यंत पैशासाठी काम करायचं आहे? त्यांनी हात वर करा. कुणीही केलेलं नाही आहे. बरं ठीक आहे. दुसरा प्रश्न की तुमच्यापैकी कुणाला असं वाटतं की पैशाने मरेपर्यंत माझ्यासाठी काम केलं पाहिजे? कुणा हात वर करा, कुणाला वाटतंय तसं. हां, आहे ना. काही जण म्हणतायत, काही जणांनी पूर्ण हात वर केला, काही जणांनी अर्धा केलाय. त्याचा अर्थ काय समजायचा? काही जणांनी केलाच नाही, त्यात काय करायचं आहे, पाहिजेच आहे ना, आहे की नाही. पण साधा हात वर करायची तयारी नाही आपली, तर आपल्यासाठी पैसा काम करेल का? राईट. याच्यासाठी आपल्याला काही टेक्निक्स वापरावे लागतील आणि ते आज आपण चर्चा करूया, शिकूया चर्चात्मक पद्धतीनं. हे जे चावडी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे. जसं हेल्थ चेकअप कॅम्प असतात तसं हे फायनान्शियल चेकअप कॅम्प आहे. कारण आपण बघतोय रोज काही ना काही फायनान्शियल फ्रॉड होत आहेत. 10% मंथली देतो, असं देतो, तसं देतो. प्रत्येक शहरामधून, प्रत्येक गावामधून करोडो रुपये, नुसते करोडो नाही तर शेकडो करोड, हजारो करोड रुपये गायब होत आहेत. बरोबर. तर आपल्याला काय केलं पाहिजे, स्वतःला परफेक्ट नॉलेज करून घेतलं पाहिजे, म्हणजे आपल्याला कुणीही फसवू शकणार नाही. हा पहिला पार्ट. आणि दुसरा पार्ट असं की आपल्याला खरं आयुष्य जगता आलं पाहिजे. आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर कुणीही हात वर केला नाही, परंतु ॲक्च्युली प्रत्येकजण मरेपर्यंत काम करतो पैशासाठी. या सर नो, आहे की नाही? ॲग्री आहेत. कारण मी कित्येक लोक बघितलेत, आहे की नाही. बऱ्याच जणाला वाटतं की आपलं पोरगं मोठं झाल्यावर सगळं नीट होईल, आहे की नाही, मस्त रिलॅक्स जगू. पण होतं का तसं? हां, आहे की नाही. पोरगं मोठं होतं पण ते त्यांच्याजवळ राहत नाही, किंवा आहे त्याला पोरगी मिळतेच ना, आहे की नाही. मग पुन्हा काहीतरी होतं. पण एक लक्षात घ्या की आपल्याला स्वतःचं नियोजन करून ठेवलं पाहिजे. त्याला म्हणतात पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग. मग पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग कशासाठी करायचं असतं, तर आर्थिक स्वातंत्र्यासाठी. म्हणजे आपल्याला काय झालं पाहिजे, फायनान्शियल फ्रीडम मिळालं पाहिजे. तर आपण फायनान्शियल चेकअप करून घेऊया. काही प्रश्न उत्तराच्या माध्यमात आपण चर्चात्मक बोलू, आहे की नाही. बसायला ओके आहे ना सर्वांना? प्रश्न महिलांपासून प्रश्न सुरू करू. आणि मला खूप आनंद वाटला की फर्स्ट टाईम म्हणजे चावडीला महिलांची संख्या भरपूर आहे. म्हणजे 2, 3, 4, 5 अशा असतात, पण आज त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आता टाळ्या वाजवल्यात, आता प्रश्न तर कोण देईल प्रश्नाचं उत्तर? आधी प्रश्न तर विचारा, त्याच्यावर आम्ही ठरवू की बाबा आहे की नाही, द्यायचं की नाही, आहे की नाही. मॅडम तुम्ही सांगा, 2 ऑप्शन नाहीत तुमच्याकडे, 2 पैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. पहिला ऑप्शन, आत्ताच्या आत्ता तुम्हाला 1 करोड देतो मी. आत्ताच्या आत्ता 2 ऑप्शन, आत्ताच्या आत्ता 1 करोड घ्या, नाहीतर आत्ता 1 रुपया देतो, रोज तो डबल होत जाईल 30 दिवसापर्यंत. तुम्ही कोणती ऑपॉर्च्युनिटी निवडाल? सेकंड अपॉर्च्युनिटी. का बरं? कंपाऊंडिंग होतं ना सर. मग सांगा किती होतील? 1 तर रुपया आहे आणि 30च दिवस मिळणार आहे, काही वर्षभर किंवा 10 वर्ष नाही. मॅक्झिमम 1 करोडच्या वरती जातात ना. सर अजून कुणाला याच्यापेक्षा वेगळं उत्तर आहे का? उत्तर बरोबर आहे. लॉक किया जाए कॉम्प्युटर जी. मॅडमसाठी जोरदार टाळ्या. 10 करोड 10.2 करोड होतात. किती? 10.2 करोड होतं. आपल्याला वाटतं तर मी 1 रुपया तर आहे. म्हणजे ही पॉवर कशाची आहे? मॅडमने एक शब्द वापरला, काय? कंपाऊंडिंगची पॉवर आहे. आपण जर वेळ दिला ना पैशाला, आपण पैशाला वेळ देत नाही, त्याला श्वास पण घेऊ देत नाही. अकाउंटला पडल्याच
5 तारखेपर्यंत 5 दिवसाच्या आत मला वाटतंय जिकडं तिकडं त्याचं मार्गाला लागतं. म्हणजे पहिल्या आठवड्यात आपण एकदम राजा असतो. हा, इकडे ऑनलाईन मागवता येतं नाही इथं, आहे की नाही. झोमॅटोचं मस्त आहे की नाही. नवीन लग्न झालेलं आहे, बायको लागेल चाल. हा, झोमॅटोचं मस्त किंग असतं ना ते, किंग डिनर वगैरे असं करतो. दुसऱ्या आठवड्यात काय होतं? हा, कंट्रोल मोड ऑन. हा, आहे की नाही. आता थोडीशी बचत आहे की नाही, थोडंसं जपून, आहे की नाही. आणि शेवटच्या आठवड्यात ए भाऊ 500 आहेत का रे? असं होतं की नाही. मग हे आपलं जीवन जे आहे ते ठरलेलं आहे. आणि बरं, हे सेम रिपीट होतं दर महिन्याला. पण आपल्यात काही फरक पडत नाही. आता प्रश्न विचारायच्या आधी कोण हात वर करणार आहे? रिस्क आहे. आहे की नाही. आणि आपण रिस्क घ्यायला जगत नाही, आहे की नाही. काही झालं तरी आपण खूप, म्हणजे तिकडे भले आपण बसल्यावर किती खर्च होतो त्याचं काही लिमिट नाही, पण इथं रिस्क नको आहे आपल्याला. चला, दुसरा प्रश्न असा आहे, तुम्हाला रोज 100 रुपये खर्च करण्याची सवय आहे. किती? 100 रुपये खर्च करण्याची सवय. त्याऐवजी 100 रुपये जर SIP मध्ये गुंतवले तर 20 वर्षात किती पैसे होतील? फक्त 100 रुपये. आणि गिफ्ट आहे ना? योग्य आन्सर दे, आहे ना? हां, म्हणजे डायरेक्ट सरप्राईज गिफ्ट आहे तुम्हाला, ज्याचं राईट आन्सर आहे त्याला. डेली मला 100 रुपये, जे तुम्हाला किंवा मला पकडा 100 रुपये खर्च करायची सवय आहे, तर ते 100 रुपये खर्च करायच्या ऐवजी मी काय केले, डेली SIP पण करता येते, बरोबर. तर ते मी SIP गुंतवलं सेबीकडे. 15% पकडा. आहे ना, मोबाईल पण तुम्ही वापरू शकता, अलाउड आहे. हां, बरं ठीक आहे. पण मोठी रक्कम होते, याला तर ॲग्री आहे सगळे. रक्कम मोठी आहे, खरं हा मॅथचा क्लास होईल नाही तर. हां, बरोबर आहे. तर रक्कम खूप मोठी होते. 100 रुपये जर आपण हे केलं, 100 रुपये आपण करू शकत नाही का? करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, EMI की SIP? बरं, तुमच्या गाडीसाठी दरमहा 15,000 EMI भरायचं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही ती SIP 15,000 चालू केली महिन्याला. 15% किती होतात? 15 वर्षात किंवा 10 वर्षात किंवा 20 वर्षात कोटीमध्ये रक्कम जाते, बरोबर आहे. आपण जी गाडी घ्यायलो 10, 15, 20 लाखाची, पण ती रक्कम कशात चालली? कोटीत चालली. म्हणजे आपण जर 5-10 वर्ष लेट गाडी घेतली किंवा आता घेतली, साधी घेतली, आपल्याला काय जायचं आहे, ऑफिसला जायचं आहे ना. पण प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला शेजाऱ्याची गाडी दिसते आणि त्या शेजाऱ्यापेक्षा आपली गाडी भारी असली पाहिजे. याच्यात काही तथ्य आहे का? उगाच मनाचे खेळ आहेत हे. काही फरक पडतो का त्याने? आहे की नाही. कुठलीही वस्तू जोपर्यंत आपल्याकडे नाही तोपर्यंतच तिचं महत्त्व आहे. ती गोष्ट आपल्याला मिळाली की तिचं महत्त्व शून्य आहे. बघा, पोरांना पटलं हे, आहे की नाही. तुमची तर लग्न व्हायचे, आहे की नाही. कॉलेजमध्ये, आहे की नाही, असं वाटतं की बस ही पोरगी मिळाली ना, लाईफ झिंगाला. आता ती पोरगी मिळालेली इकडे लोक आहेत, त्यांना विचारा त्यांचा जिंगालाला आहे का ऊलाला आहे. त्यामुळं आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की विनाकारण शो ऑफ मध्ये पडायचं नाही, आहे की नाही. आपण जेवढी बचत करू, तुम्हाला खरं सांगतो, श्रीमंत व्हायचं सगळ्यात मोठं सिक्रेट, भैया श्रीमंत व्हायचं सगळ्यात मोठं सिक्रेट काय आहे सांग? श्रीमंत व्हायचं सगळ्यात मोठं सिक्रेट तर ते हे आहे की तुमचं उत्पन्न आणि खर्च, बरोबर. उत्पन्नातून खर्च जास्तीत जास्त कमी करून बचत करणे आणि ती योग्य ठिकाणी गुंतवणे. दॅट्स ऑल. वाज वाटलं तर काही नाही अडचण. म्हणजे मला सवय झाली आहे, नंदुरबार जिल्ह्यात
सांगावं लागतं की बाबा हा पॉईंट चांगला होता, थोडं वाजवा असं. ह्याचे दोन कारणं असू शकतात. एक तर खूप मन लावून तुम्ही ऐकताय त्यामुळे टाळ्या वाजवायचं लक्षात नाही, किंवा लक्षच नाही, काही घेणं देणंच नाही. चला नेक्स्ट, वेळ महत्वाचा की पैसा? प्रॅक्टिकली बघूया आपण. दोघं जण या, कोणी पण समोर, तुम्ही दोघं या. या सर साठी जोरदार टाळ्या. आणखी एक जण या. ऐका ना, यंग आहेत, एवढी दाढी असून, लक्षात घ्या. हा सरांसाठी जोरदार टाळ्या. जोरदार म्हटलं होतं पण असू द्या आता, ठीक आहे. आता मला सवय झाली, नाश्ता नसेल केला. आता तुमचं नाव सांगा. प्रदीप मराठे. प्रदीप सर आहेत. आणि योगेश्वर पाटील. योगेश सर आहेत, बरोबर. प्रदीप सर आणि योगेश सर यांचं वय एकच आहे असं गृहीत धरा. एकच आहे सर. क्लासमेट. मग तर विषय मिटला, बरोबर आहे. आता यांनी 60 वर्षाला रिटायर होणार आहेत दोघं पण, बरोबर आहे. पण प्रदीप सरांनी 25व्या वर्षी SIP चालू केली. किती रुपयाची केली? समजा कॅल्क्युलेशनसाठी आपण 5,000 रुपये पकडूया. आणि योगेश सरांनी थोडंसं लेट चालू केली, त्यांना लेट कळालं, 35व्या वर्षी चालू केली. आता दोघं 60व्या वर्षी, दोघांकडे किती, पण यांनी फक्त 10च वर्ष पैसे SIP केली. 35व्या वर्षी ह्यांनी बंद केली, ह्यांनी चालू केली. पण त्यांनी 60 वर्षापर्यंत चालू ठेवली. म्हणजे किती वर्ष झाली त्यांची SIP? 25 वर्ष. बरोबर आहे. यांनी फक्त 10च वर्ष केली. फक्त ह्यांनी लवकर चालू केली होती आणि सोडून दिली. पैसे जास्त कुणाकडे असतील 60व्या वर्षी? रिटायरमेंट फंड. आजही त्याच्याच आकडा नसेल तरी राहतील. ग्रेट. प्रॅक्टिकल आन्सर. प्रॅक्टिकलीच बोलतोय मी. कुणाकडे असेल फंड? तुम्हाला काय वाटतं कुणाकडे फंड असेल जास्त? आहे की नाही? प्रदीप सर आणि हे योगेश सर आहेत. योगेश सर. तुम्ही यांच्याकडे बोट दाखवताय आणि प्रदीप नाव घेताय. यांच्याकडे ना, योगेश सरांकडे. कारण 25 वर्ष आणि जास्त रक्कम गुंतवली त्यांनी. पण फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, सगळ्यात जास्त पैसे प्रदीप सरांकडेच असते. कारण यस सर, प्लीज, थँक्यू. लक्षात आलं का? हा कशाचा गेम आहे? हा टायमिंगचा, वेळ. म्हणजे नुसते पैसेच गुंतवल्यानं पैसे होतात असं नाही, आपल्याला त्याला वेळ पण दिला पाहिजे. त्या पैशांना श्वास घ्यायला, काम करायला वेळ पण आपल्याला दिला पाहिजे. चला आता, हॉटेलिंग की गुंतवणूक? तुमच्या कुटुंबासोबत महिन्याला 4 वेळा तुम्ही तरी हॉटेलमध्ये जाता का नाही? 1 वेळा, 2 वेळा, 4 वेळा, 5 वेळा आपण जातोच. मॅक्झिमम लोक जातातच, राईट? कारण तिथे हेल्दी फूड मिळतं, आहे की नाही? हां. आणि हेच पुरुषांनी केलं तर शिवाय देता तुम्ही. जोक खूप डीप होता. आता लक्षात घ्या, माझे जोक समजायला 2-2 आठवडे लागतात. पुढल्या आठवड्यात तुम्ही ह्याच गार्डनमध्ये आल्यावर तुम्हाला कदाचित समजेल. तर 4 वेळा हॉटेलमध्ये जाण्यासाठी 5,000 रुपये तर होतो खर्च. 4-5 वेळा जायचं, महिन्याचा खर्च किती झाला? 5,000 रुपये. मग आता तोच पैसा, मी असं म्हणत नाही आनंद करायचा नाही, एन्जॉय करा, ऐकीन. त्याच्याऐवजी आपण महिन्यातून 1-2 वेळा गेलो आणि 2-3 वेळाचा पैसा आपण वाचवला, म्हणजे 3,000 वाचवले समजा, ग्रेट दर. आणि त्याची जर SIP केली तर 20 वर्षात काय होतं माहिती आहे का? 1.2 CR किती होतात? म्हणजे 1.25 कोटी रुपये जमा होतात. फक्त आपण एक सवय. बरं, मी असं म्हणत नाहीये की ती तुम्ही करू नका. आपल्या शरीराचं उलट घात आहे ना. एक तर तुमची हेल्थ पण चांगली राहील आणि तुमची वेल्थ पण चांगली राहील. आणि इंडियाचा WAH, म्हणजे वेल्थ बी हेल्थ बी, त्यासाठी आपण काम करतोय. मॅक्झिमम समाजापर्यंत चावडीच्या माध्यमातून, इंडियाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावागावात हे घेऊन पोचत आहोत. तर अशा पद्धतीने अजून 1-2-3 प्रश्न घेऊ. काही लोकांचे इंटरेस्ट आहे तर. का बस झाला? नाही इंटरेस्ट? नाहीतर मग जर सकाळपासून आम्हीच भेटलो का? चला
तुमच्या मते शेअर बाजारात 10 वर्ष थांबल्यास जास्त फायदा होईल का 5 वर्ष ट्रेडिंग केल्यास जास्त फायदा होईल? 5 वर्षात ट्रेडिंग केल्याने जास्त फायदा होईल. बरं. आहे की नाही? आता ह्याचं उत्तर तुम्हाला पुढे आपण जेव्हा चर्चा करू त्याच्यात तुम्हाला ते क्लिअर होईल. पण सरांचं उत्तर बरोबर आहे. बरोबर, कारण पैसे बनण्यासाठी आपल्याला काय वाटतं, काहीतरी केलं पाहिजे. बरोबर, हे दुसऱ्या फील्डमध्ये खरं आहे, पण इथं ते खरं नाही आहे. पैसे बनवण्यासाठी शेअर मार्केटमध्ये काही नाही केलं पाहिजे तर तुमचे पैसे बनतात. तुम्ही जर काही केलं की सगळं गेलं समजायचं. असे काही नमुने असतीलच इथं. आहे की नाही? महिन्यातून बाय सेल सोडा, दिवसातून 10, 20, 15 आहे की नाही, शेकडो ट्रेड घेतले जातात. आहे की नाही? सीईपी सुरू असतं. बरोबर, याच्याने पैसा बनेल का? नाही बनणार. सिम्पल आहे. जेवढं तुम्ही ट्रान्झॅक्शन वाढवाल तेवढा पैसा काय होईल? दुसऱ्याचे घरं भरले जातील, ब्रोकरचे, टॅक्सचे. तुम्हाला त्याच्यातून रिटर्न मिळणार नाहीत. राईट. तर अशा पद्धतीने आपल्याला काय, समजा सर तुमच्या पगारामध्ये 20% वाढ झाली तर तुम्ही खर्च वाढवणार का SIP वाढवणार? जे खरं आहे ते बोलायला. बरोबर आहे. आता याच्यामध्ये एक वाक्य सांगतो तुम्हाला. थिंक ट्वाइस और थिंक 1000 times बिफोर अपग्रेडिंग युअर लाईफस्टाईल, ॲज डाऊनग्रेड इज व्हेरी पेनफुल. हे काय लक्षात असू दे, हे आजचं तुम्ही सीख म्हणून पण घेऊन जाऊ शकता सोबत. आहे की नाही? तर आपली सिम्प्लिसिटी दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. जेवढं तुम्हाला असं वाटतं का श्रीमंत माणूस म्हणल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय इमेज येते? मस्त चारी बाजूने अंगठ्या बिंगट्या आहेत, सोन्याच्या गळ्यात हे आहे, मस्त सोन्याचा आहे की नाही, आयफोन आहे मागं मस्त, आहे की नाही, लिंबोर्गिनी गाडी बिडी आहे, त्याला टेकून फोटो काढून इंस्टाग्रामला टाकतोय. आहे की नाही? तो श्रीमंत आहे का? हा, पण आपण तेच करायचा प्रयत्न करतो, शो ऑफ. काही गरज आहे का शो ऑफ करायची? जे आहे जसं आहे तसं राहिलं. मला सांगा, कधी तुमचं मार्क झुकरबर्गचा असा फोटो बघितला इंस्टावर? कधी वॉरन बफेटने भारी भारी गाड्यावर हात ठेवून असा स्टाईलमध्ये टाकलाय फोटो? तर आता नेक्स्ट एक लास्ट प्रश्न घेऊ आणि पुढच्या कंटेंटवर जाऊ आपण. आता एखादी महागडी कार विकत घ्यायची आहे, ती त्याबद्दल आपण चर्चा केलीच. महागडी कार विकत घेण्यापेक्षा जर आपण साधी गाडी वापरली आणि ते काही दिवसांनी आपण कितीही महागडी कार कॅशने घेऊ शकतो पूर्ण. बरोबर आहे. आपल्याला इन्स्टॉलमेंटची सुद्धा गरज लागणार नाही. तर आपल्याला या पद्धतीनं काम करायचं आहे. तर मग आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय तुमच्या मते? आर्थिक स्वातंत्र्य आपण खूप वेळ झालं तेच चर्चा करतोय. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? कुणी सांगा. हां सर. हां पैसा आपण खर्च करू शकतो, हां, असला पाहिजे. ग्रेट, छान उत्तर आहे. काय मिळणार नाही तिथं? हां बरं, हां वाजवलं. तेवढं अपेक्षा करू नका, उत्तर द्या फक्त. हां, आहे की नाही? आपण जर कुणासाठी वाजवल्या तर आपल्यासाठी सुद्धा वाजायचे चान्स काय होते? वाढतात, चान्सेस इन्क्रीज होतात. हां, एवढा पैसा कमायला कुठलीच गोष्ट महाग नको वाटायला भाऊ. हां, सगळ्यांना आहे का? हां, कुठलीच गोष्ट आपल्याला महाग वाटली नाही किंवा आवाक्या बाहेर नको. आवाक्या म्हणजे काही विकत घेऊ शकू आपण. ग्रेट. अजून जनरली अजून कुणाला सांगायचंय? पण जनरली असं दिसतंय की सगळ्यांच्या बोलण्यावरून की बाबा जास्तीत जास्त मी काही खर्च करू शकावं. सर, आपल्या कुठल्याही अडचणीला बॅकलॉग म्हणून आपल्याकडे पैसा पाहिजे. हां, कुठल्याही अडचण, पोरासह आई वडील दवाखाना, ओके, ग्रेट. पैसा कमी पडायला नको पाहिजे. राईट. आणि पुढच्या भविष्यासाठी बी राखून शिल्लक पैसा पाहिजे. राईट. किती पाहिजे? जेवढं आपल्याला पुढे लागेल खर्च हां हां, त्यानुसार. ठीक आहे. ओके, ग्रेट. आणखी कोणी? तर आता ह्या सगळ्या व्याख्या तुमच्या मनात बरोबर आहेत, पण ॲक्च्युअल फायनान्शियल फ्रीडमचा अर्थ वेगळा आहे. बरोबर. कारण त्याचा अर्थ आपल्याला शाळेत सुद्धा माहिती आहे की आपण मुलांना उत्तर चूक म्हणू शकत नाही. सगळ्यांचे उत्तर हे बरोबरच गृहीत धरायचे. पर्सेंटेज नाही, आता श्रेणी आलेली आहे. बरोबर. शिक्षक आहेत कोणी इथं?
ते हां माहीत आहे ना तुम्हाला. हां बाकी डॉक्टर असतील जास्तीत जास्त, सगळे डॉक्टर आहेत. आहे ना. तर आता महत्त्वाचा विषय की फायनान्शियल फ्रीडम याचा अर्थ आपण कुठलीही जगातली वस्तू घेताना टेन्शन आलं नाही पाहिजे, किंवा तेवढा पैसा शिल्लक पाहिजे, किंवा आपण काही खरेदी करू शकलं पाहिजे, किंवा सगळ्या गरजा आपल्या भागून पैसा आपल्याकडे शिल्लक पाहिजे, आहे की नाही, कुठलीही वस्तू. तर असं नाही आहे. आपल्या ज्या नीड्स आहेत, बरोबर, नीड्स काय, नीड्स वॉन्ट्स फरक माहिती आहे ना. नीड्स म्हणजे ज्या गरजा आहेत की ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, त्या गरजा आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत. तर आपला खर्च किती लागतो महिन्याला, बेसिक गरजा किंवा आता प्रेझेंट जी लाईफस्टाईल आहे आपली, राईट, ती जगण्यासाठी आपल्याला किती बेसिक खर्च लागतो, त्या खर्चासाठी आपल्याला चिंता करायची गरज लागली नाही पाहिजे. रोज सकाळी मी झोपेतून उठल्यानंतर जे बेसिक खर्च आहेत किंवा EMI आहेत हे फेडण्यासाठी मला टेन्शन आलं नाही पाहिजे. दॅट इज फायनान्शियल फ्रीडम. म्हणजे पटली नसेल डेफिनेशन, राहू द्या टाळ्या, पण खरा अर्थ काय त्याचा डेफिनेशनचा, की आपल्याला आपल्या गरजा, आपले जे खर्च आहेत, महिन्याचा खर्च काढायचा गुणिले 12 महिने. समजा फॉर एक्झाम्पल सरांचं उदाहरण घेऊ, किती खर्च होतो, अंदाजे 10,000 महिन्यात. 10,000. आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊ, 10,000 गुणिले 12 महिने. सगळे आपल्याला क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस झालं पाहिजे आपलं, बरोबर आहे. 10,000 रुपये महिन्याला म्हणजे 1,20,000 झाले वर्षाचे. 25 वर्षाचे किती झाले, 25 वर्ष साधारण 30 लाख आपण हिशोबासाठी पकडू, राईट. 30 लाख रुपये तुमचे आता जर शिल्लक आहेत, इन्व्हेस्टेड आहेत, यू आर फायनान्शियली फ्री. किती क्लिअर व्ह्यू आपला क्लिअर असला पाहिजे. आपण विनाकारण लक्षात घ्या, आपला जन्म कशासाठी झालाय, आपण काय पैसे कमवायची मशीन आहे का, की रात्रंदिवस पैसा कमवलाच पाहिजे. लोकांना कळतच नाही पैसे कमवण्याच्या नादात कुठं थांबायचं हे लक्षातच येत नाही. अहो जीवन खूप सुंदर आहे मित्रांनो, एवढं जीवन सुंदर आहे, प्रत्येक मिनिटाचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. मी सुद्धा हे फिरतो, हे काय आम्ही काय पैसे कमवायसाठी म्हणून नाही, बरोबर आहे की नाही. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, आहे की नाही. वेगवेगळ्या एरियातले लोक कसे आहेत, वेगवेगळ्या एरिया कसा आहे. ह्या गार्डनमध्ये मी आलो असतो का, हां, किती जरी मी घरून बसून वरडन तरी बघायला भेटलं असतं का मला हे गार्डन, हां. पण आज ते ठिकाणी प्रत्येक गोष्टी तुम्ही आता असं फिरू शकता का, हां, कुठं पाहिजे तिथं फिरू शकत नाही, बरोबर. फायनान्शियल फ्रीडम याचा अर्थ असा नाही, समजा तुम्हाला बालाजीला जायचं तर तुम्हाला प्लॅन करावा लागतो, बरोबर. एक तर सुट्ट्याचा साहेब काय म्हणतील, बरोबर आहे, सिनियरचे परमिशन, परत आता जिल्हा परिषदला असाल तर त्याचं वेगळं काही पॅकेज असतं, त्याचे प्रकार आहेत, बरोबर. पुन्हा पैशाचं नियोजन. पण तुम्ही फायनान्शियली फ्री असाल तर मला सांगा, तिरुपती बालाजीला जायला किती रुपये लागतात. येस, ग्रेट ग्रेट, बरोबर. हा कशा आम्ही अपेक्षा ठेवली नाही, पण उत्तर एकदम ग्रेट आहे. तर आता लक्षात आलं का की तिरुपती बालाजीला तुम्ही 10,000 पण जाऊ शकता, 5,000 पण जाऊ शकता, 50,000 पण जाऊ शकता, 1.5 लाखात पण जाऊ शकता, 50 लाख पण कमी पडतात, आणि फ्रीमध्ये पण जाऊ शकता. एस आर नो, हां, आहे की नाही. आमच्या फाउंडेशनला तुम्ही कॉन्टॅक्ट केला, साहेब आम्हाला देवदर्शन करायचं हो, लय असं आहे की नाही. आमचं म्हणजे आमचंच नाही, असं कुठं पण असे लोक, दानी लोक आहेत, आहे की नाही, जे म्हणतात रे देवदर्शनाला चालला रे, असू दे, आहे की नाही, तुझा खर्च मी करतो, बरोबर. फ्रीमध्ये पण जाता येतं. आता मला सांगा, फ्रीमध्ये जो गेलाय त्याला वेगळा बालाजी दिसतो, आणि 50 लाखात गेलाय त्याला वेगळा दिसतो का. बालाजी तर सेम आहे. तिथली व्हायब्रेशन फील करा, तुमच्या शरीरातून झर 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 त्या ठिकाणी जे पावित्र्य आहे ते तुमच्या शरीरातून व्हायला लागेल. त्याला बिलकुल माहीत नाही आहे की तुम्ही फ्रीमध्ये आलायत, 10,000 आलायत का 1 लाखात आलायत, बरोबर. आपल्याला प्रॉब्लेम हा झाला की आपण आपलं आयुष्य एकदम विचित्र करून टाकलं आहे. आपल्यालाच कळत नाही की आपण कशासाठी जगतोय आणि कसं जगायला पाहिजे, आहे की नाही. पैसा हा आवश्यक आहे, पण तो किती आवश्यक आहे. आपल्याला 3 गोष्टी आवश्यक आहेत सुखी जीवन जगायचं असेल तर. पुरेसा पैसा,
पुरेसा वेळ आणि पुरेसं आरोग्यच नाही आहे का नाही. शरीर एकदम लिळपिळीत झालं किंवा एकदम गोलगप्पा होऊन बसलाय, बरोबर, त्याला माहीत पण नाही कधी झालं. हा आहे की नाही. पण एखादी दूरची मावशी आत्या आली तर म्हणते अरे परवा तर तू हां कसं काय बरोबर आहे, त्याला माहीतच नाही ना आता तसंच आहे मी, जसा होतो पहिली तसंच आहे आता पण. अरे बरं, मग सांगायचा हा उद्देश आहे की जीवन खूप सुंदर आहे, आपण त्याला मॅनेज केलं पाहिजे. पैशाचं मॅनेजमेंट, पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतात त्याला, की आपले डोळे उघडतात हे झाल्यानंतर की बाबा काय की शेवटी मी ते पण सांगेन कसं करायचं, की क्लिअर. अरे यार हे कधी आपण असा काय विचार केला नाही. बरं मी काही जादू किंवा दुसरीकडचं कुठलं आणून सांगतोय का? हे काय जादू बिदू नाही आहे, हे सिम्पल नॉलेज आहे. ते तुम्हाला काय करायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं, बरोबर आहे. तुम्ही आता इथं आहात तर तुम्ही इथंच राहिलं पाहिजे. सुखी जीवनाचं आमचं काल डॉक्टर साहेब वगैरे आम्ही बसलो होतो, राईट, सहज बोलता बोलता सुखी जीवन म्हणजे काय, मी इथं आहे तुमच्यासमोर तर मी इथंच आहे. हा सुखी जीवनाचा सगळ्यात मंत्र आहे, महामंत्र आहे. हा मंत्र कुठे गेला तो नाही, भव्य मंत्र आहे हा, बरोबर. हा सुखी जीवनाचा तुम्ही आहात का, बरोबर आहे. तुम्ही इथं नाही आहेत, कुणाला फोन येतोय, कुणाला आज साला एकच रविवार भेटला होता ती बी हे बेनं येऊन बसलाय आहे की नाही. अजून हजार प्रकारचे आपल्या डोक्यात विचार आहेत. इथून उठल्यानंतर कुठं जायचंय त्याचं प्लॅनिंग चालू आहे, म्हणजे आपण फ्युचरमध्ये गेलो आहे का नाही. इथं येताना किती प्रॉब्लेम झालता, साला त्यानं गाडी आडवी घातली, त्याला तुम्ही बंद काचेतून किती शिव्या दिल्या असतील. जेव्हा जोपर्यंत आपल्यामध्ये काइंडनेस येणार नाही, आपण त्यावेळेस असा विचार करायला पाहिजे की बाबा त्यांचं पण बिचाराचं काहीतरी अर्जंट असेल आहे की नाही. उलट आपल्याला काळजी वाटली पाहिजे, तिथंच विषय सोडून दिला पाहिजे. लोक काय करतात, ते दिवसभर वजं घेऊन हिंडतात, ऑफिसमध्ये गेल्यावर बी म्हणणार अरे काय यायला होतो पण साला त्याच्यामुळे उशीर त्यांना असं झालं तसं, दिवसभर ते वजं डोक्यावर, तो तर गेला निघून फास्ट. हा पण हे बेनं इथं बसून टेन्शन घेत आहे. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आर्थिक नियोजन म्हणजे कळालं तुम्हाला. आता मग ते करायचंय का, कुणाला करायचं. हां फुकट असेल तर सांगा, पैसे मागत असाल तर अर यासाठी आलं तेव्हा आहे की नाही. हे आपली एक मेंटॅलिटी आहे की आपल्याला सगळं फुकट मिळालं पाहिजे. एखादा व्यक्ती मेहनत करतोय त्याचा विषय नाही आहे, बरोबर. कितीतरी लोक बाजारात ऑलरेडी तो स्वस्त भाजी द्यायला आहे, महागाई वाढले, पाण्याचा प्रश्न आहे, राईट, तिथं बार्गेनिंग करत बसतील. किती बार्गेनिंग 10 रुपयासाठी. हां बारमध्ये सहज चलतीवर जाता जाता येले ती कितीची नोट आहे सांगणार नाही मी, आहे का नाही. तुम्हाला माहिती आहे तुमच्या रिस्क मॅनेजमेंटनुसार ती नोट आपोआप बाहेर येते. अरे दादा ते रिस्क मॅनेजमेंट इकडे लाव ना, आहे की नाही. तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आता मग काय करायचं आपल्याला, तर तरी पण एवढं सगळं आता हे माहिती आहे की बाबा फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय माहीत झालं. आपल्याला खूप पैसे कमवायचे नाही आहेत, चला कमवले साहेबांनी 100 करोड रुपये, काय फरक पडला. त्या 100 करोड सोबत 100 कुठाने लोकायला लागतील. हां आहे की नाही. तुम्हाला असं फिरता येणार नाही. हां प्रत्येकजण काही ना काही काड्या करायचा प्रयत्न करेल, आहे का नाही. तुमचे जुने मित्र जे तुमची परिस्थिती गरीब असतानाचे आहे की जिगरी मित्र, तेच तुमचा काटा काढतील. लिहून घ्या बॉन्डवर, तुम्हाला वाटेल सपोर्ट करतील. हे सगळ्या अनुभवातून मी गेलोय आणि मग सांगतोय. आणि प्रॉब्लेम हा होतो, 100 कोटी कमवल्यानंतर कळतं साला एवढं कमवायची गरज नव्हती. लक्षात आलं का. तोपर्यंत कळत नाही, जसं लग्न केल्यावरच कळतं. मी काय बोललो नाही. हा आहे की नाही. कुठं चाललात, तुम्हीच गेलं पाहिजे का, ऑफिसमधलं कोणाला तर पाठवा. हा
इंडियन वाईफचा ही मेंटॅलिटी आहे की नाही. सगळं तुमच्याच मागं लावलंय. हा, त्या साहेबाला अक्कल नाही का? हा, तुम्ही बी लय पुढे पुढे करता आहे की नाही. मग नाही का तुम्हीच गेलं पाहिजे का? ते ऑफिसमधलं ते सुरेश दादा तर काहीच करत नाही, त्याला इन्क्रिमेंट दिली. हा, अशा 1000 प्रश्न. जर कोलंबसची बायको इंडियन असती ना कसले शोध लागले नसते. तर या पद्धतीनं सांगायचा हा उद्देश आहे की तरीही का आम्ही फायनान्शियली फ्री झालेलो नाहीत आतापर्यंत. त्याचे काही कारण आहेत. कारण नंबर 1, सर म्हणले पगार वाढला की आम्ही SIP वाढवू. पण सरांनी सांगितलं की नाही, खर्च पण वाढतो नाही, आपण वाढवतो. इन्क्रिमेंट पुढल्या वर्षी मिळणार आहे हे बेना आत्तापासूनच प्लॅन करते. ह्याला दाखवतो आता मी. आमच्या शेजारी एक सर राहत होते, जुने शेजारी, नाव सांगत नाही काय की नाही, उगाच भांडण कशाला. तर ते काय असतात ह्याच्यावर विना अनुदानित तत्वावर लागले होते. आणि मग त्यांना ते ग्रँट आलं आणि त्यांना पैसे मिळणार आहेत हे कळलं. बरोबर आहे. मग त्यांनी 15 वर्ष फुकट केलं होतं, म्हणजे 5,000 10,000 असं. आणि त्यांना सांगितलं की ते हिशोब करायचे, ते सगळा जुना 1 करोड मिळणार आहेत. बरोबर. आणि तिथून पुढे 15 वर्ष ते 5,000 रुपये वडिलांनी दिलेल्या पैशावर ते जगले. का? तर ते 1 करोड येणार आहेत. ॲक्च्युली ते जे 15-20 वर्षापासून 1 करोड म्हणतायत त्याचं व्हॅल्यू आज काय ॲक्च्युली आहे का? काहीतरी व्हॅल्यू आहे का? त्यांच्या शेजारी पाजारी 100 करोड क्रॉस करून कधीच पुढे गेले, पण ते अजून 1 करोडला धरून बसलेले आहेत. बरोबर. आणि त्यांचं पूर्ण प्लॅन आहे. मी लातूरमध्ये घर घेणार, मी पुण्यात एक बंगला बांधणार. राईट. आता 1 करोडमध्ये प्लॉट पण येत नाही. मला काय सांगायचं लक्षात येतं तुम्हाला? तर तुम्हाला हे प्लॅनिंग पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंगमधून केलं पाहिजे. अगेन विनाकारण जे पैसे आलेच नाहीत त्याचं कॅल्क्युलेशन करताय, आणि जे पैसे आले ते थांबत नाहीत. असे किती लोक आहेत, पैसे तर साहेब बख्खळ पैसे येतात पण हातात टिकतच नाही तो. असे किती जण आहेत म्हणलं तर हातवर करणार नाही कोणीच, आहे की नाही. पण सगळेच आहेत, आहे की नाही. तर सांगायचा हा मुद्दा आहे की हे का होतं. मग ते ज्योतिषाकडे जातं, हात दाखवतं, पत्रिका दाखवतं, बघा साहेब हातात टिकतच नाही. कुठले ज्योतिषी पण जर आले घरी, ते पहिल्यांदा तुमचा हात बघणार. साहेब तुम्ही खूप ग्रेट आहे, लय नशीब मोठं आहे हो तुमचं, पैसा बी खूप येते पण टिकत नाही बघा. अरे बेने असे 4-5 वाक्य फिक्स आहेत. ते तसं होणारच आहे. आणि ते प्रत्येकाला जाणवतच की हां. मग तसं तर मगापासून 10-12 वाक्य झाले. हां असं सोयलंय झाले का नाही. त्याला आहा मुवमेंट म्हणतात. कसले मुवमेंट? आहा. म्हणा सगळेजण मोठ्याने आहा.